अरे हो, मी त्याला जगवलं पाणी घालून, या झाडाला व्यवस्थित लावलं, पाणी घालं, त्याला मोठा केला. आता ते झाड मलाच तोडावं लागत आहे. हे माझं खूप मोठं दुर्दैव आहे. नमस्कार मित्रांनो, कशा आहात? आशा करतो की तुम्ही मजेत असाल. मी नरेश जाधव, तुम्ही पाहतात नरेश जाधव ब्लॉग्स. मी सुद्धा मजेत आहे आणि आज माझं खूप मोठं नुकसान झालेलं आहे. तर मित्रांनो, हे नुकसान कशा पद्धतीने झालेलं आहे तेच मी आज तुम्हाला दाखवणार आहे. 3 वर्षापूर्वी मी एक पपईचं झाड आणलं होतं विकत आणि ते पपईचं झाड मी लावलं. लावल्याच्या नंतर त्याचा जो शेंडा होता तो मोडून गेला होता. तर शेंडा मोडल्याच्या नंतर त्याला फांद्या फुटल्या, फाटे फुटले आणि तो झाड खूप मोठा झाला. बघता-बघता त्यांनी 2 वर्ष आम्हाला सतत फळं दिली आणि आता पाहतोय तर ते झाड पूर्ण सुकलेलं आहे. त्याला ज्या फांद्या फुटल्या होत्या, त्या फांद्यासुद्धा आता मरून गेलेल्या आहेत. त्याला छोटी-छोटी पपई झाली होती, तर ती पपईसुद्धा आता मरून गेलेली आहेत. आता नेमकं त्याचं कारण काय हे मला सुद्धा माहिती नाही. मला असं वाटतं की कदाचित त्याच्यामध्ये कीड लागली असेल. जो किडा असतो ना मोठा, जसं की आंब्याच्या फांद्या वगैरे असतात, तर त्याच्यामध्ये सुद्धा मोठा किडा लागलेला असतो आणि त्याच्यामुळे आंब्याचं झाडसुद्धा सुकत जातो किंवा फांद्यासुद्धा मरून जातात. तर त्याच पद्धतीने मला वाटतं हे झाडसुद्धा मरून गेलेलं आहे. दाखवते तुम्हाला, हे पहा. हे पहा मित्रांनो, हे माझं झाड आहे पपईचं आणि पहा शाप सुकलेला आहे. त्याचा जो शेंडा होता तो सुद्धा मोडलेला आहे. परंतु सुकले कशामुळे काही मला समजत नाही. इकडे पाहू शकता आपण. इथे जर का आपण पाहिलं व्यवस्थित, जरा जवळून दाखवतो, हे पहा. तर हे अशा पद्धतीने त्याच्यामध्ये बारीक होल झालेले आहेत. इकडे पहा. नाही का? हे असे होल झालेले आहेत. बारीक होल झालेले आहेत. याचा अर्थ त्याच्यामध्ये किडा लागलेला आहे आणि या बाजूला जे झाड सुकलेलं आहे, या बाजूला थोडं ओलं आहे. या बाजूने आपण पाहू शकतो. इथे पहा मित्रांनो, हे जे बारीक त्याच्यामध्ये होल दिसतायत, याचा अर्थ त्याच्यामध्ये किडा आहे. हे पहा, त्याला पपई सुद्धा झाला होता, तो पिकून साप खराब झाला आणि समोर तुम्हाला दिसत असेल की इथे पहा, आता बारीक त्याला कळ्या आलेल्या, फुलं आलेली आणि त्याच्यामधून आता तयार होणार होते. तर एवढं नुकसान झालेलं आहे मित्रांनो. आता याचं नेमकं काय कारण आहे तेच मला शोधायचं आहे आणि जर का त्याच्यामध्ये आत किडा असेल तर आता काही फायदाच नाही. परंतु एवढं माझं मोठं नुकसान झालं. मागच्या वेळेला जे काही मी माझ्या परसबागमध्ये लावले होते, तर त्याच्यामधूनच या इथे भोपळी झालेली आहेत. एवढीच भोपळी झालेली आहे कारण भरपूर पाऊस होता आणि हे तर काय कडू चिराटी असतात, त्याचे तणे आहेत, त्याच्यामुळे त्याचा काही उपयोगच नाही. आणि इकडे जे भेंडी लावली होती तर तिथं साप पूर्ण झालेले आहे, मरून गेलेले आहे पावसामुळे. इकडे पहा, इथे काकडी लावली होती तर काकडी बघा एकदम जोमाने आलेली आहे. खूपच रोमांचक आणि असं बहरून गेलेले आहेत ह्या. इथे एक आपल्याला भोपळीचं झाड दिसेल आणि हे भोपळीचं झाड आता व्यवस्थित होत चाललेलं आहे. इथे आपण पाहू शकता, इथे सुद्धा हे त्याने व्यवस्थितपणे असे रुजलेले आहेत. पाऊस जास्त असल्या कारणाने फुकट गेला. आणि इथे पहा, इथे सुद्धा एकदम व्यवस्थितपणे असे ताने भरून गेलेले आहेत. ज्याला आम्ही बोलतो चेहटा, आदिवासी भाषेमध्ये चिराटी असतात ती. तवसासारखा असतो, बारीक असतात. त्याचे हे ताने आहेत. आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे इथे मी काही जांभळाच्या बिया टाकलेल्या, तर त्याच्यामधून आता पहा, इथे 2 कोंब आलेले आहेत वर. 2 नाही 3 आलेले आहेत. बघा, एक छोटासा कोंब आहे, दिसतच असेल तुम्हाला. हा इथे या 2 यांच्या इथे पहा, हा एक छोटासा कोंब आहे बाजूला आणि हे 2 मोठे कोंब आलेले आहेत. याचा अर्थ इथे सुद्धा आता जांभळीचं झाड होण्याची शक्यता आहे. आणि इथे तुम्ही पाहतच असाल की ह्या सगळ्या केळीची झाडं आहेत. आणि हा पेरूचा झाड आहे. हा मी आणलेला नर्सरीमधून विकत, परंतु तो गावठी असल्याकारणाने थोडा असा होतो. आणि मागच्या वेळेला मी तुम्हाला दाखवला होता की माझा जो पेरूचा झाड आहे, त्या पेरूच्या झाडाला किती मोठे पेरू होत असतात, तोच तो हा झाड आहे. एवढं प्रेमाने मी हे झाड वाढवलं आणि ते आता मरून गेलेलं आहे. आता मला कसं तरीच वाटते, आता मी काय करू, मला काही समजत नाही. हे पेरूचं झाड आणि मागे दिसते ते पपईचं झाड, असं मी दोन्हीसुद्धा सोबतच विकत आणलेली. एवढं पाणी घालून त्याला मी वाढवलं, चांगली त्याने आम्हाला फळं दिली, त्याची सेवा केली, परंतु एका किड्यामुळे किंवा कशामुळे मेले आपल्याला अजून माहिती नाही, परंतु माझं खूप मोठं नुकसान झालेलं आहे आणि मला आता कसं तरीच वाटत आहे. हे पहा, हे जे तुम्हाला दिसत आहेत हे गोडे कांदे आहेत. काही लोक करंद बोलतात, आम्ही तर आदिवासी भाषेमध्ये त्याला कांदा बोलतो, गोडवा कांदा. आणि काही करंद बोलतात. मी या आंब्याच्या झाडाच्या बुंदाच्या बाजूबाजूनेच लावलेले आहेत. इथे एक आहे, इथे एक आहे, हा इथे एक आहे, इथे एक आहे.
असा बाजूला आहे, त्याच्या बाजूला आहे, त्याच्या पुढे आहे, असं मी पूर्ण याच्या आंब्यावरती चढवलेली आहेत. ठीक आहे मित्रांनो, आता पर्याय नाही मला तरी, आता काय सांगू तुम्हाला, परंतु आता याला तोडल्याशिवाय मला काय पर्यायच नाही. झाड तर पूर्ण वला आहे. मला मला असं वाटतंय की मला तर राहत नाही. मला असं वाटतं की मी हे बुंद्यातून न तोडता असं थोडा वरूनच तोडतोय. कदाचित त्याला फाटे फुटले तर बरंच आहे, आणि मला अशी अपेक्षा आहे की कदाचित त्याला अजून फांद्या फुटतील असं मला वाटते. अजून मी थोडासा वरून त्याला छाटून टाकतोय, जेणेकरून त्याला फांद्या फुटल्या पाहिजे. कारण माझं मनच लागत नाही मित्रांनो, काय करू? एवढं मोठं मी वाढवलं. मी त्याला आहे ना इथून इथून वरून तोडतो, इथून न तोडता. कदाचित त्याला इकडे फांद्या फुटल्या तर चांगलंच आहे. वाळणी होती माहिती नाही यार, काय किडा लागणं वाटतं त्याला. यामाईशा मजारी होलहोल पडत गया तिकडं. शाप वाळणी हे पाप, मस्त फाटा फुटलं त्याला. हे मधला कोंब मुडना, तर मग इकडसून या दोन फांद्या फुटण्यात, बारीकला इकडे हिंडले त्या ढोरांनी चावी खात्यात. पण आता ते शाप वाळत चालली, कीड लागणी यार यार, त्यानं किसा पापत्र्या निघत त्या. श्या. बाबा बाबा बाबा, त्यातून पाणी बा निघ ह. पाणी किसान काय निघ ह. हो 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 हो. बाप रे. हे पहा मित्रांनो, किती पाणी, हे पहा. अरे 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 अरे, भरपूरच पाणी निघतंय त्यातून. बाप रे. बाप रे, बराच पाणी साचलंय त्याच्यामध्ये. पाणी आता कुठून गेलाय काय माहिती नाही मला पण. बापरे मित्रांनो, पहा हा पाणी, पहा किती या पपईमध्ये साचलेला आहे, आणि तो पपईच्या झाडामध्ये साचलेला आहे. पाहूया आपण याच्या आतमध्ये. बाप रे, पूर्ण खोकला आहे. इथे पहा मित्रांनो, किती पाणी. वा बा 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 बा, एवढा पाणी, भरपूरच पाणी आहे. हो. इथे पहा मित्रांनो, किती पाणी. अजून पाणी आहे आतमध्ये. हो. बाप रे. नाही मित्रांनो, अर्धवट कापून सुद्धा चालणार नाही, कारण आतमध्ये पूर्ण खोकला झालेला आहे. बापरे. आणि आतमध्ये तुम्ही पाहू शकता, पूर्ण पोकळ होती. हे पहा, कदाचित त्याला किड्याने खाल्ला असेल. हे पहा, अशी होती. आणि इकडे पहा, शेत आतमध्ये सुद्धा पूर्ण पोकळ आहे, आणि अजूनपर्यंत त्याच्यामध्ये भरपूर पाणी आहे, भरपूर प्रमाणामध्ये पाणी आहे. हे पहा, हे पहा. बस आता इथून चांगले आहे असं मला वाटले, पण मी आहे ना याला व्यवस्थितपणे तोडून घेतो, आणि याच्यावरती बघूया. हां, आत्ता तर इथून चांगले आहे. आहे ना मित्रांनो, कदाचित त्याला
फांद्या येऊ शकतात, माझी अपेक्षा आहे आणि आल्या पाहिजे असं मला वाटतंय. आणि आतून मी खूप प्रार्थना करतो की याला नक्कीच फांद्या फुटतील आणि पुन्हा माझी पपई जशी बहरलेली होती त्या पद्धतीनेच राहील, असं मी आशा करतो. तुम्ही सुद्धा मित्रांनो दुआ करा की ही पपई पुन्हा झाली पाहिजे. याच्यासाठी तुम्ही तर पाहिलंच आहे की काय त्याच्यामध्ये प्रॉब्लेम होता. पूर्ण आतमधून किडा लागलेला आणि त्याने ते पूर्ण खाऊन टाकलं होतं. परंतु तुम्ही सुद्धा प्रार्थना करा मित्रांनो की ही पपई पुन्हा झाली पाहिजे. चला आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.